नमस्कार. त्रिवेणी थँक्यू. आणि जवळ या. शेखर थँक्यू. डीप इन माय हार्ट. महेश, हे म्युझिक आहे वी शाल ओव्हरकम नावाचं. मार्टिन लुथर किंग त्याच्या स्पीच मध्ये हे सांगायचं. पीटर यारो नावाच्या व्यक्तीनं म्हटलेलं आहे. छान पाऊस झालेला आहे, सगळं धुऊन निघालेलं आहे. वृषाली म्हणते स्कूलचे दिवस आठवले. जसा आपल्या खूप आवडत्या टीचरचा क्लास असतो ना, तसा आपण त्या सरांची आतुरतेने वाट बघत असतो. इकडे पाऊस पडत नाहीये. काल पडून गेलाय बऱ्यापैकी. We shall all be free. We shall all be free. We shall all be free. प्रेरणा, thank you. We shall वंदना, हरि ओम. सुनील पाटील, सपना नमस्कार. चला सुरू करायचं ना.
shall live in peace. We shall live in peace. We shall live in peace. We shall live in peace someday. Oh, believe in my Lord. I do believe we shall overcome. We shall overcome someday. मला वाटतंय सुरू करूया. लोक जमत राहतील. नमस्कार. I welcome all of you for this Sunday satsang. मित्रांनो, सत्संग ह्या शब्दाचा अर्थ माहिती आहे ना तुम्हाला? आपल्याकडचा अर्थ कन्व्हेन्शनल आहे. एक प्रवचनाला, एक अशा पद्धतीच्या काहीतरी स्पिरिच्युअल कार्यक्रमांना आपण सत्संग म्हणतो. पण सत्संगचा अर्थ तसा नाही आहे. सत्संग. व्हॉट इज सत? सत ते आहे जे न बदलणार आहे. आणि आपण ह्याच्या आधी बोललेलो आहे. आधीच्या व्हिडिओजमध्ये तुम्हाला सगळ्यांना मी सांगितलेलं आहे की आपल्या सगळ्यांमध्ये असं एक तत्व आहे जे बदललेलं नाही आहे कधीच. जे 5 वर्षाचे ज्यावेळेस आपण होतो त्यावेळेस तेच होतं आपल्यात. 20 वर्षाचे होतो तेच होतं. 50 वर्षाचे असलो तरी तेच आहे. दॅट हॅज नॉट चेंज. द बॉडी हॅज चेंज, द माइंड हॅज चेंज, एव्हरीथिंग हॅज चेंज. ते जे सत आहे, इट हॅज नेव्हर चेंज्ड. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, ते सगळं आपल्यामध्ये सगळं वेगवेगळं आहे. दॅट डायमेन्शन एकच आहे. अनचेंजिंग, इनफायनाईट, अखंड, स्थिर. दॅट इज सत. आणि ज्या वेळेस आपण सगळेजण त्या फ्रिक्वेन्सीनी एकत्र येतो त्यावेळेस तो बनतो सत्संग. आर यू विथ मी? आणि मग ज्या वेळेस त्या फ्रिक्वेन्सीनी आपण एकत्र येतो, त्या अंडरस्टँडिंगनी एकत्र येतो, त्यावेळेला आपल्या आतमध्ये असं काहीतरी विलक्षण घडतं ज्याचा परिणाम दूरगामी असतो. आपल्याला तो नॉर्मल लॉजिकल किंवा इंटेलेक्च्युअल लेवलला कळत देखील नाही. ते एक डीप ट्रान्सफॉर्मेशन असतं. दॅट इज सत्संग. एनिवे, सो या पॉइंटला आपण सगळे एका फ्रिक्वेन्सीवरती एक गोष्ट समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. वी आर ऑल वन. वी आर इन सत्संग. मित्रांनो, आपण 1 आठवड्यानंतर भेटतोय. आणि मी मागचा शेवटचं जे माझं सेशन होतं त्यामध्ये मी तुम्हाला पर्पजेस सांगितले होते की आपण सुरुवातीला ज्या वेळेस कधी मार्चमध्ये भेटलो त्यावेळेला काय पर्पजनी भेटलो. आणि मग लास्ट संडेला ज्यावेळेस मी कन्क्लूड केलं ते 21 दिवसांचं आपलं सेशन, त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं होतं की इथून पुढचं आपलं पर्पज काय असणार आहे. मी तुम्हाला पुन्हा विसरला असाल तर वाचून दाखवतो. पहिला पर्पज आपला होता, म्हणजे जो आपला आहे रादर, तो आहे स्वतःचं सामर्थ्य वाढवणं. म्हणजे आता विदाऊट मी किंवा विदाऊट मीनल
तुम्हाला जे तुमच्यावरती सोडलेलं आहे, स्वाध्यायासाठी सोडलेलं आहे, त्या स्वाध्यायाच्या माध्यमातून तुमचं सगळ्यांचं आंतरिक सामर्थ्य, आत्मबळ वाढलं पाहिजे. हा पहिला होता पर्पजचा भाग. दुसरा होता एका ऑर्गनाइज्ड पद्धतीत स्वाध्याय करणं. मी मागच्या वेळेला एक स्ट्रक्चरल डे तुम्हाला आखून दिला होता. सकाळी 11, दुपारी 3, संध्याकाळी 7 आणि रात्री 9 जेवल्यानंतर किंवा जेवायआधी. अनेक लोकांनी मला महेश इंगोलेचं आत्ताच मेल आलाय की हे मी सिन्सिअरली सगळं फॉलो करतो. बरेच लोकांचे मेल आले. महेशचा आत्ताच आला म्हणून मी त्याचा उल्लेख केला. पण जर तुम्ही हे ऑर्गनाइज्ड पद्धतीत सगळं जर करत आला असाल तर हे आत्मबळ वाढण्यासाठी आपल्याला मदत होणार. तिसरा पॉइंट फार महत्वाचा होता आणि तो होता आपला हा जो काय म्हणूया त्याला धैर्याचा चार्ज आपण निर्माण केला होता गेले 21 दिवसामध्ये, तो टिकवून ठेवणं. आम्ही दोघांनी तुमच्याबरोबर तुमचा चार्ज निर्माण करायला मदत केली, पण तो चार्ज टिकवून ठेवण्याची जबाबदारी तुमची होती. आम्ही आउट ऑफ साईट गेल्यानंतर तो जर तुम्ही रेग्युलर नॉर्मल चार्ज नसलेल्या अवस्थेमध्ये आला असाल तर मग ह्या सगळ्या एक्सरसाइजचा काही फारसा उपयोग झालेला नाही. पण मला खात्री आहे, जे जे काही मेल्स मला आलेत, मला खात्री आहे की यू हॅव बीन सक्सेसफुल इन मेंटेनिंग रिटेनिंग युअर चार्ज. ओके. मग मी पुढं म्हटलं होतं की मनन करणे, चिंतन करणे, आपल्याला काय नेमकं आपण काय शोधतो आहोत, कारण हाच वेळ मिळालेला आहे, आयुष्यात एकदाच मिळालेला आहे आणि बाबा एकदाच मिळू दे. असा वेळ परत मिळणार नाही आहे आपल्या जीवनामध्ये की कुछ नहीं है, करने को कुछ नहीं है. असा वेळ परत मिळणार नाही, मिळूही नाही. तर हा जो वेळ आपल्याला मिळालेला आहे त्या वेळामध्ये जरासा अंतर्मुख होऊन काय वाय आर वी लिव्हिंग, का जगतोय आपण, काय आपले प्रश्न आहेत, काय आपल्याला नेमकं हवं आहे. आणि हे जे 16 दिवसाचे 21 दिवसाचे व्हिडिओज जे तुमच्यापर्यंत आम्ही पोचवलेत ना, त्याच्यामध्ये उत्तरं आहेत ऑलमोस्ट सगळ्या गोष्टींची, ऑलमोस्ट. सो मला वाटतंय मनीष वेटेनी आणखीन कुठल्या तरी आपल्या मित्राच्या सहाय्याने सगळ्या व्हिडिओजचं एकत्रीकरण करून टाकलेलं आहे. ते मी फेसबुकला अपलोड पण केलं होतं. इट इज अ कंपायलेशन ऑफ ऑल आवर व्हिडिओज. सो ज्यांना रिव्हिजन करायचं आहे ते कुठल्याही व्हिडिओमध्ये जाऊन काय आहे त्यामध्ये बघून करू शकतात. सो मनीष, थँक्यू. आणि मनीष बरोबर जे ज्यांनी मनीषला मदत केली किंवा ज्यांनी हे सगळं निर्माण केलं असं मनीषने मला सांगितलं, त्यांचं अनफॉर्च्युनेटली मला नाव माहीत नाही तरी देखील आय थँक यू टू. तर हे मनन चिंतन आहे. आणि दुसरं इतरांना इन्स्पायर करणे, इतरांना भीती घालणे नव्हे, इतरांना इन्स्पायर करणे, त्यांना जरासं बळ देणे. आणि शेवटचा पॉईंट मी फार महत्त्वाचा मांडला होता की एमर्ज ॲज अ अबाव नॉर्मल पर्सन. अबाव नॉर्मल हे चुकीचं आहे, अबाव ऑर्डिनरी पर्सन. मी असा शब्द वापरला नव्हता, मी असा शब्द वापरला होता की एमर्ज ॲज अ सुपर ह्युमन. पॉसिबल आहे, पॉसिबल आहे आपलं. सो हे मी 6 सिद्धांत किंवा 6 गोष्टी मी मांडल्या होत्या तुमच्यासमोर की दिस इज आवर पर्पज. आता मला तुम्हाला हे विचारायचं आहे की हॅव यू अटेंड दॅट? स्वतःतलं आत्मबळ तुम्ही निर्माण केलं काय, झालं काय, नंबर 1. त्याच्यानंतर तुम्ही स्वाध्याय केलात काय, सेल्फ स्टडी केलात काय, चार्ज टिकवून राहिला काय तुमचा, मनन चिंतन केलं काय, इन्स्पायर केलं काय काही लोकांना, विदाउट एनी रिझन, अनकंडिशनल, काय पाहिजे आपल्याला, काय मिळवायचं आहे म्हणून नाही, बिकॉज इट्स अ नीड ऑफ द डे. आणि एक अतिशय ऑर्डिनरी व्यक्तीपेक्षा जरासं लार्जर तुम्ही झालात काय, हा माझा तुम्हाला पहिला प्रश्न आहे.
मला असं वाटतंय की येस, बहुतेक लोकांची उत्तरं येस असतील. ज्यांची उत्तरं नाही आहेत त्यांनी जरा अंतर्मुख व्हावं. यूज करायचं आहे ह्या वेळेला आपल्याला. वी हॅव टू युटिलाइज दिस टाईम. कारण परत एकदा सांगतो, हा वेळ, हा चिंतनाचा, हा अभ्यासाचा, हा ग्रो व्हायचा वेळ आयुष्यात परत येणार नाही. कृपा झालेली आहे इनडायरेक्टली. इट्स अ ब्लेसिंग इन डिस्गाइज की घरात बसलोय महिनाभर, तो जरा कुछ फाइन ट्यून करेंगे ना खुद को. नाहीतर म्हणणार कधी वेळ असतोय राव, कधी मेडिटेशन करायला वेळ असतोय, कधी चिंतन करायला वेळ असतोय, आमचं आम्हाला झालंय पुरं. सगळ्यांचे डायलॉग आहे ते. पण आता यू हॅव टाइम. सो आय थिंक दॅट यू आर युटिलायझिंग दॅट टाइम. ओके. सो आज पुढं जाण्याआधी मला जी काही मेल्स आले, मी म्हटलं होतं की काही प्रश्न मला पाठवा, मी तुमच्याशी बोलणार आहे. पण मित्रांनो, घडलं काय माहिती आहे काय, अनेक लोकांनी जे प्रश्न विचारले ते अशा पद्धतीचे होते की त्याची उत्तरं या व्हिडिओच्या मार्फत देणं पॉसिबल नव्हतं. कारण त्याची उत्तरं तुमच्यापर्यंत पोचतीलच असं नव्हतं. कारण ती राईट पद्धतीत पोचली पाहिजेत ना. आणि हे क्वेश्चन आन्सरचं माध्यम नाही हे माझ्या लक्षात आलं. कारण इथे एक रिअल टाईम एरर देखील असतो. म्हणजे तुमच्या घरामध्ये जे जे काही स्पीड्स आहेत तुमच्या इंटरनेटची, काही लोकांना अडकून ऐकायला मिळतं, काही लोकांना आवाजच येत नाही, काही लोकांना आणखीन काही बरेच प्रॉब्लेम्स असतात. सो हे एक सक्षम माध्यम नाही आहे. कशाचं? हे एक सक्षम माध्यम नाही आहे क्वेश्चन आन्सर्सचं. पण मला असं वाटलं की अनेक लोकांची प्रश्न जे होते ना ते पर्सनल मीटिंगचे होते. ज्यावेळेस आपण पर्सनल मीटिंगमध्ये कुठेही असो, मग ते मनी उपासनामध्ये असो किंवा शिवहोममध्ये असो, कुठेही ज्यावेळेस पर्सनली आहे आपण एकमेकासमोर, मला तिथं उत्तरं द्यायला लागतील तुम्हाला, किंवा तिथं तुमच्या प्रश्नांची उत्तरं समाधान करावं लागेल. सो जी काही म्हणजे इतके पत्र, मला इतके मेल झालेत की दमलोय मी मेल वाचून. पण तरी देखील काही मला महत्वाची वाटली ती वाचून दाखवतो. श्रद्धा फुलपगारनी विचारलंय, हाऊ टू डील विथ रिॲक्टिव्ह पीपल. जर घरामध्ये रिॲक्टिव्ह माणसं असतील तर डील कसं करायचं. तर श्रद्धा, तुला सांगू काय की माझ्याही जीवनामध्ये कुठल्या तरी पॉइंटला अशी रिॲक्टिव्ह माणसं होती. मी काय केलं, पहिल्यांदा तो रेझिस्टन्स संपवला. ऐक नीट. आणि बाकी ज्यांच्याशी रिलेटेड हा प्रश्न असेल, लिसन टू मी केअरफुल. ज्या दिवशी माझा रेझिस्टन्स संपला ना, की बाबा हा रिॲक्टिव्ह आहे, ह्याचा मला त्रास होतो, ह्याच्याबद्दल मला कसं तरी होतं, हा किती वाईटच आहे, म्हणजे माझं रिॲक्शन जे आहे टुवर्ड्स दोज पीपल, हे ज्या वेळेला संपलं, मी असं ठरवलं की माझ्या जीवनामध्ये हे आलेलं आहे ना, हवाईयन ट्रेडिशनच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी कदाचित मी कुठेतरी कारणीभूत असू शकेल. ही परिस्थिती आहे माझ्या जीवनामध्ये. कुछ तो मेरा कॉन्ट्रीब्यूशन है ना. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. कितीतरी लोक विचारतात की कोणाला म्हणायचं. सध्या तरी परिस्थितीला म्हणा, बाकी डोंट मेक इट कन्फ्युजिंग. सध्या परिस्थितीला म्हणा. ही सिच्युएशन आहे. ही सिच्युएशन तुम्हाला रिॲक्टिव्ह वाटते ना, तुमच्या जीवनामध्ये आलेली आहे ना. सो मे बी यू आर ऑल्सो अ कॉन्ट्रीब्युटर ॲट सम लेवल. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू अँड आय लव्ह यू. कीप ऑन सेइंग इट. 10, 15, 20, 25. नंबर 1. सो पहिला रेझिस्टन्स काढून टाका. मला जे अनुभवाला आलं दॅट वॉज टॅपिंग. मग ही माणसं माझ्या आयुष्यातून जाऊ देत म्हणून मी टॅपिंग केलं काय? नो. ह्या लोकांचा मला त्रास होतोय असं असलं तरी आय डीपली अँड कम्प्लिटली लव्ह अँड एक्सेप्ट माय सेल्फ. ओव्हर एका महिन्यात 15 दिवसात कदाचित हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. बट इफ यू आर व्हेरी सिन्सिअर अबाउट इट,
यू विल रिअलाइज की काही महिन्यानंतर एकतर तुम्ही बदलता किंवा ते बदलतात. बोथ पॉसिबिलिटीज आर देअर. म्हणजे मी हे कितीतरी ठिकाणी बघितलेलं आहे, कितीतरी लोकांनी मला हे सांगितलेलं आहे की आमच्या घरामध्ये असे होते. मग नवऱ्याच्या स्वरूपामध्ये असेल, बायकोच्या स्वरूपामध्ये असेल, सासू असेल, व्हॉट एव्हर असे होते की नको, घरी जायला नको असं वाटायचं. पण या दोन गोष्टी ज्यावेळेस आम्ही केल्या, वन वॉज ॲक्सेप्टिंग इट अँड गिव्हिंग द सिच्युएशन होपोनोपोनो, आणि सेकंड वॉज स्टॅपिंग की ह्याचा मला त्रास होतो, ते बदलावेत, माझ्या जीवनामध्ये काहीतरी वेगळं घडावं. नो, तो आपण नंतरचा विषय. आर यू अंडरस्टँडिंग श्रद्धा? सो हा एक भाग. दुसरा भाग श्रद्धाचाच आहे की कुठलं तरी गाणं माझ्या कानामध्ये सारखं घुमत जातं आणि मग मला ते थांबवताच येत नाही. काय करू? सिम्पल आहे रिलेटिव्हली प्रश्न, पण तिच्यासाठी तो गंभीर असेल. तुम्हाला सगळ्यांना मी डिलिंकिंग शिकवलेलं आहे. शिकवलंय ना? ह्याच्यासाठीच आहे. मनामध्ये ते गाणं आण. कुठलं गाणं आहे? XYZ. ओके, काय आहे त्या गाण्यामुळे तुला काय होतं? मला त्रास होतो. ओके, काय करायचं आहे? स्टार्ट डिलिंकिंग. आणि मग ते जे 3 स्टेप्स आहेत, पहिल्यांदा तू म्हणजे जे काही तुला बघायचे आहेत, इट कुड बी एनिथिंग. मी सांगतोय ते समुद्रच तुम्ही बघितलं पाहिजे किंवा हिमालयातच गेलं पाहिजे असं काही नाही. यू कॅन गो एनिवेअर. तुम्ही लिंकिंग रोडला फिरायला गेलेला आहे वाईल डुईंग दिस. ओके, तुम्ही त्या गोष्टीपासून, ज्या गोष्टीचा तुम्हाला त्रास होतोय त्याच्यापासून तुम्ही डिलिंक व्हायला दुसरी इमेज क्रिएट केलेली. इट कुड बी एनिथिंग. आर यू अंडरस्टँडिंग? सो हा एक 20x3 असा एक राऊंड जरी केला तर तू त्याच्यापासून डिलिंक होशील. ओके, फाईन. दुसरा मेल आहे माझा संजय कदम यांचा. संजय कदम ते म्हणतात की अस्तित्वाच्या गाभ्याशी आपण शुद्ध चैतन्य आहोत. क्लिअर आहे सगळे? अस्तित्वाच्या गाभ्याशी आपण शुद्ध चैतन्य आहोत. दिवसातले काही क्षण आपण आपल्या अस्तित्वाच्या साक्षीनं स्वस्थ झालं पाहिजे. आध्यात्मिक भाषेत ह्या अस्तित्वाची सविस्तर व्याख्या काय? आध्यात्मिक भाषेत या अस्तित्वाची सविस्तर व्याख्या काय? एकच व्याख्या अनादी काळापासून आलेली आहे. सच्चिदानंद. सत म्हणजे काय? दॅट अनचेंजिंग स्टेट. चित म्हणजे काय? अवेअरनेस ऑफ दॅट अनचेंजिंग स्टेट. अनुभूती काय? आनंद. सच्चिदानंद. सच्चिदानंद. आध्यात्मिक भाषेमध्ये या अवस्थेला सच्चिदानंद. आणि आनंद म्हणजे काय? एन्जॉयमेंट नव्हे, संपूर्ण तृप्ती, कंप्लीट कंटेनमेंट म्हणजे आनंद. कळलं? हा एक भाग. व्यावहारिक भाषेत म्हणताना आपण असे म्हणतो की त्या कार्यक्रमात अमुक माणसाचं अस्तित्व जाणवलं नाही किंवा हिज प्रेझेन्स वॉज नॉट फेल्ट. या दोन अस्तित्वात फरक आहे काय? होय. इथं ज्यावेळेस आपण हिज प्रेझेन्स वॉज नॉट फेल्ट असं म्हणतो त्यावेळेस आपण त्या प्रेझेन्स बद्दल बोलत नाहीये जो आपल्या सगळ्यांच्या मध्ये एक आहे. तो जे काही करतो आहे तिथं, मग तो गाणं म्हणत असेल, तो व्याख्यान देत असेल किंवा जे काही तो प्रेझेंटेशन करत असेल, ते जर आपल्याला भावलं नाही तरचा जो प्रेझेन्स आहे, त्याचा जो व्हॉट एव्हर इट इज, तो त्या प्रेझेन्स बद्दल आपण बोलतो. सो तो प्रेझेन्स आणि तो प्रेझेन्स या दोन वेगळ्या गोष्टी. आय थिंक यू हॅव अंडरस्टूड. त्यांचा दुसरा प्रश्न आहे की आपण ऑरा क्लीन करताना एनर्जी बॉडीतली दूषितता क्लीन करतो. सप्तचक्र एनर्जी बॉडीमध्येच आहेत. ही एनर्जी बॉडी नेमकी कुठे आहे? आता संजय, आपण ऑरा क्लीन करताना आपल्या भोवती हे जे एनर्जी पॅटर्न आहे, एनर्जी बॉडी आहे, ज्याला सूक्ष्म शरीर म्हणतो, ते सुपरफिशियली क्लीन करतो. सुपरफिशियल. पण अध्यात्माप्रमाणे हा एक वेगळा, हा एनर्जी सायकोलॉजीचा एक भाग आहे.
अध्यात्माप्रमाणे ह्या ज्या बॉडीज आपण कॅरी करतो, 5 बॉडीज आहेत आपल्या, त्याच्या तपशिलात मी आता जात नाही, पण ह्या बॉडीज ज्या कॅरी करतो तिथं काही एनर्जी पोर्टल्स आहेत. त्या एनर्जी पोर्टल्सना चक्र म्हणतात. आर यू अंडरस्टँडिंग? सो चक्र क्लिनिंगचा एंटायर ग्रामर किंवा त्याचं प्रिमिस वेगळं आहे, आणि हे जे ऑरा क्लिनिंग आपण करतो ह्याचं प्रेमिस वेगळं आहे. सो 2 वेगळ्या गोष्टी आहेत. सूक्ष्म शरीरच आहे, पण त्याचं अंडरस्टँडिंग वेगळं आहे. एक एनर्जी सायकोलॉजीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे आणि एक आध्यात्मिक हठयोगाच्या योगशास्त्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने आहे. सो 2 गोष्टी वेगवेगळ्या आहेत. सो डोंट कन्फ्यूज देम. ओके, फाईन. संजय कदमांचं झालं. दुसरं आहे विशाल हळदेचं. विशाल हळदेचं, माझा प्रश्न असा आहे की जीवन जगताना माझ्यातील व्हायटल फोर्स किंवा लाईफ फोर्स खूपच कमी पडतो आणि मग माझ्या इच्छा आकांक्षांची ग्रॅव्हिटी सोडून डाऊन होतात. मला सर्व बाजूने मी तुटल्यासारखा वाटतो आणि सपोर्टिंग करणाऱ्या काही ऊर्जावाहिन्या आहेत, जसे की आई वडील, भाऊ बहीण, मैत्रीण, बायको, त्यांचा कोणताही सपोर्ट नाही. मग जीवनात कधी कधी अंधार होतो. भूतकाळात घडलेल्या जीवनाचा आनंद दिसत नाही आणि समोर आता काय असा प्रश्न पडतो. नेमकं आयुष्य कोणत्या दिशेने चाललंय, आपण भटकलो तर नाही ना असं वाटतं. तरी मला मी माझ्यातली लाईफ फोर्स कसा वाढवावा आणि आत्मप्रकाश कसा निर्माण करावा. विशाल, आपल्याकडे काय म्हणतात, रामायण सांगून झाल्यानंतर जर कोणी विचारलं की सीतारामाची एक्झॅक्टली कोण, काय उत्तर देऊ, त्यातला प्रश्न आहे. गेले 21 दिवस हेच सांगतोय. मग एक तर तुम्ही 21 दिवस अटेंटिव्ह नाही आहे, कारण 21 दिवसात तुमचं आत्मबळ, ज्याला तुम्ही लाईफ फोर्स म्हणताय, हे वाढवायचं कसं, टॅपिंगच्या माध्यमातून कसं अलाइन करायचं, बॅलन्स करायचं, आणि मेडिटेशनच्या आणि अंडरस्टँडिंगच्या पॉइंट ऑफ व्ह्यूनी ते कसं सक्षम करायचं, ह्याच्यावर तर बोललोय मी. अँड आफ्टर सो मेनी डेज इफ यू हॅव नॉट अंडरस्टूड, मी एकच माझी तुम्हाला नम्र विनंती आहे, पुन्हा ते 21 दिवसाचे माझे आणि मिनलचे, म्हणजे जवळजवळ 41 व्हिडिओज जे आहेत ते बघा, विषय समजून घ्या. अख्खा सगळं पुस्तक ओपन केलेलं आहे, काहीही हातचं ठेवलेलं नाही. सो सिंपल. त्यातूनही जर तुम्हाला समजलं नाही तर मग काहीतरी मला असं वाटतंय की देन द मॅटर बिकम सिरियस. मग त्याच्यासाठी तुम्हाला मिनलचं पर्सनल कन्सल्टेशन घ्यावं लागेल, कारण मग व्हिडिओच्या माध्यमातून बोलता येणार नाही. कारण मग तुम्हाला नेमकं काय कळलेलं नाही किंवा वेअर इज इट दॅट यू आर ब्लॉकिंग हे तपासलं पाहिजे ना. ते असं नाही तपासता येणार. शी विल हॅव टू डू इट. मला असं वाटतंय की परत जरा समजून घ्या, अंतर्मुख व्हा, काय म्हणतात हे लोक, ट्राय टू अंडरस्टँड. सगळ्या टेक्निकल थेरपीज दिलेल्या आहेत. हाऊ टू इन्क्रीज युअर स्पिरिच्युअल पॉवर. ओके, फाईन. किती वाजले? ओके, 7:30. आणि एकच पत्र वाचतो मी. पंकज जाधव, लॉकडाऊन असल्यामुळे आता सगळेच घरी आहेत. सर, काही वेळेला आपल्याच घरामध्ये आपल्याला एक बेचैनपणा वाटत असतो किंवा एखाद्या ठराविक खोलीमध्ये असं जाणवतं, कदाचित वातावरणातील निगेटिव्हिटीचं मूळ असू शकतं. त्यामुळे आपल्या घरी आपली हार्मनी मॅच होत नाही. हा प्रॉब्लेम खूप जणांच्या घरी जाणवतो. सर, माझा प्रश्न असा आहे की असं काय करता येईल जेणेकरून आपल्या घरामध्ये आल्यावर आपल्याला प्रसन्न वाटेल आणि आपली आणि आपल्या घराची फ्रिक्वेन्सी मॅच होईल. कोणी लिहिलंय हे? पंकज, मला कळलाय तुमचा प्रश्न, पण थोडासा असा जरा ब्रॉडर
जरा ब्रॉडर उत्तर द्यायचा प्रयत्न करतो. मुळात लक्षात घ्या, तुमची स्वतःची फ्रिक्वेन्सी जर अप असेल ना, तर ती फ्रिक्वेन्सी तुम्ही सगळीकडे कॅरी करता. इट इज लाईक लाईट. अंडरस्टँड करा मी काय म्हणतो. तुमची फ्रिक्वेन्सी जर प्लस असेल, इट इज लाईक लाईट. आणि जर तुमच्या घरामध्ये कुठेही डॅम्प एनर्जी असेल, असू शकते लो एनर्जी, तुम्ही जर प्लसला असाल, इफ यू गो इन टू दॅट रूम विल बिकम प्लस. सिंपल आहे. तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला या डायमेन्शननी कदाचित त्याकडे बघायचं नाही आहे, तुम्हाला घराला तुमच्यापासून सेपरेट ठेवायचं. सो यू थिंक यू आर सेपरेट and that room is separate or that house is separate. No, they are not separate. At a deeper level, your house is the extension of your personality. आणि दुसरी सगळ्यात सोपी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, तुमच्या घरातली एनर्जी तुम्हाला जर खटकत असेल, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की नाही, कुछ आय एम नॉट फीलिंग व्हेरी कम्फर्टेबल, घरामध्ये मला फार कम्फर्टेबल वाटत नाही, असं तुम्हाला जर वाटत असेल ना, सिंपल गोष्ट करा, घरातली अडगळ काढा. सिंपल गोष्ट. ती अडगळ कुठल्या ठिकाणी पोचलेली आहे तुम्हाला कळत पण नाही, कारण तुम्हाला त्या अडगळीची इतकी सवय झालेली असते. मी काय म्हणतोय, तुम्हाला जर घरातली एनर्जी चांगली वाटत नसेल तर हे करा. इफ यू आर ओके, इफ यू आर कम्फर्टेबल, ओके. पण हे जे असली सायन्सेस आहेत ना, मी वास्तुप्रवेश नावाच्या माझ्या व्हिडिओमध्ये हे सगळं सांगण्याचा प्रयत्न केला आहे की कशा गोष्टी घरातली ही एनर्जी बिघडवतात. तर मला तुम्हाला असं म्हणायचं आहे की क्लीन करायला चालू तर आत्ता वेळ आहे ना आपल्याकडे. अगदी तुमचे छोटे छोटे ड्रॉर्सपासून जेवढं क्लिनिंग करता येईल, दिवसाला 15 मिनिटं तुम्हाला द्यायची टू क्लीन एक्स, वॉट एव्हर इट इज, ट्राय डुईंग दॅट. नको असलेलं जे तुम्हाला वाटतं की इसको नाही यूज नाही किया है 6 महीने से, निकाल दो. वाटल्यास सगळं गोळा करून दुसरीकडे कुठेतरी ठेवा आणि नंतर इव्हेंच्युअली आणखीन 6 महिन्यानंतर फेकून द्या. पण क्लीन करा हाऊस, या एनर्जी विल एनहान्स. ओके. मला इथं आता एक मेसेज आला आहे. सर, मी नुकताच तुमचे व्हिडिओ पाहत आहे. माझा प्रश्न आहे की शेअर मार्केटमध्ये नेहमी लॉस होतो, परत नवीन पॉझिटिव्ह एनर्जीने ट्रेड करतो, परंतु परत लॉस होतो, असं का होत असावं? सुशील सदावर्ते यांचा हे आहे. सुशील, याच्यासाठीच आम्ही गेले 8 वर्ष मनी उपासना नावाचा प्रोग्राम करतो. ह्याच्यासाठीच की जे लोक अशा पद्धतीचा व्यवसाय करतात, कुठलाही असो, अर्थात मी शेअर मार्केटबद्दल बोलत नाही, कारण शेअर मार्केट इज अ काइंड ऑफ गॅमलिंग. गॅमलिंगवरती कोणाचाच कंट्रोल असत नाही. तर मी रोज गॅमलिंग करून का जिंकत नाही म्हणण्यापैकी प्रकार आहे. असो, काही लोक गॅमलिंगमध्ये हे असतात, लकी असतात. म्हणजे मी बघितलेले आहेत लोक. माझ्या माहितीचे काही असे लोक होते पूर्वी जे गॅमलिंगवरती घर चालवायचे. सो ठीक आहे, दॅट इज ऑल राईट. पण जर तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला असं वाटत असेल की मी बरेच वेळा प्रयत्न करतोय व्यवसाय करायचा, पण मी फेलच होतो, यू नीड द अंडरस्टँडिंग ऑफ मनी उपासना. कारण मनी उपासना 5 महिन्याचा वर्कशॉप आहे. दर 15 दिवसातून एक सेशन. या 5 महिन्यामध्ये आपण डीप लेवलला जाऊन पैशाशी रिलेटेड तुमच्या आतमध्ये जिथं जिथं ब्लॉक्स आहेत ते काढून टाकायचा प्रयत्न करतो. आणि तुम्ही असं लिहिलेलं आहे की मी आत्ताच व्हिडिओ बघायला सुरुवात केली, त्यामुळे तुम्हाला कदाचित आमच्याबद्दल काहीच माहीत नसेल. पण गेले 8 वर्ष मुंबई आणि पुण्यामध्ये आपण मनी उपासना हे वर्कशॉप घेतोय. विलक्षण बदल लोकांच्या जीवनामध्ये घडतो, विलक्षण. म्हणजे दे कांट इव्हन इमॅजिन की मी काहीतरी इथं वेगळं करायला लागलोय, मी माझ्यातला काहीतरी एक ब्लॉक काढायला लागलोय आणि पैशाची दालनं जी अशी गच्च बसलेली आहेत ती कुठेतरी रिलीज व्हायला लागली. इट इज इंडीड मिरॅकल्स. सो मला असं वाटतं की तुम्हाला
त्या अंडरस्टँडिंगची गरज आहे. जर आमच्याशी तुम्ही ट्यून झालात, सिंक झाला, आम्ही काय म्हणतो हे तुम्हाला जर कळलं, तर मे बी मनी उपासना यावर्षी आम्ही सुरू केलं आणि ते थांबलं. तर आता मला असं वाटतं की आणखीन एका महिन्याभरामध्ये सगळं जरासं स्थिर स्थावर झाल्यानंतर आम्ही परत मनी उपासना सुरू करणार आहे. त्यावेळेस तुम्हाला जर इंटरेस्ट वाटला तर यू कॅन जॉईन मनी उपासना इदर इन मुंबई, पुणा ऑर इवन ऑनलाईन. परदेशातून किती लोक जे मराठी आहेत, कारण मराठीत घेतो आपण हे, जे मराठी आहेत जे परदेशात आहेत, किती लोक मनी उपासना करतात, किंवा जे आजूबाजूला जे बाहेरगावी राहतात, कुठेतरी बेंगलोरला आहेत किंवा कलकत्त्याला आहेत किंवा इकडं तिकडं, पण मराठी लोक आहेत, ते करतात. सो यू कॅन डू दॅट. ओके. बरं, एक शेवटचं मी आता मेसेज केलेला आहे अश्विनी जाधवनी. शेवटचा मेसेज घेतो आणि मी पुढं सरकतो, कारण नाहीतर आपला सगळा वेळ आज यातच जाईल. चांगला आहे मेसेज, महत्त्वाचा आहे, ह्याचा कदाचित सगळ्यांना उपयोग होईल म्हणून हा मेसेज घेतोय मी. सुशील विचारतायत की ऑनलाईन आहे काय? होय, मी तेच सांगतोय तुम्हाला, ऑनलाईन देखील आहे. मनी उपासना ऑनलाईन देखील आहे. सो तुम्हाला जर काहीच माहिती नसेल तर तुम्हाला नंबर्स ह्याच्यामध्ये आम्ही नंबर्स देऊ, त्यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करून बोलू शकता. अश्विनी जाधव म्हणतात की सर, मी तुमचे आणि मिनलचे व्हिडिओ ऐकते. मी टॅपिंग करून माझ्यात पॉझिटिव्हिटी आणली आहे, पण मिस्टर, असं त्यांना म्हणायचं असेल, MR लिहिलंय त्यांनी, मिस्टर सारखे छोट्या गोष्टीवरून चिडचिड करतात. त्यामुळे माझी एनर्जी खूपच लो होते आणि खूप वाईट विचार येतात. काय करू प्लीज सांगा. मी सरोगत टॅपिंग ही करून पाहिलं त्यांच्यासाठी. मग ऍक्च्युली इथूनच सुरुवात केली होती मी या कार्यक्रमाची. अश्विनी, एकच मार्ग आहे, म्हणजे मार्ग बरेच आहेत, हे माध्यम नाही. कुठल्या तरी ॲक्च्युअल प्रत्यक्ष वर्कशॉपमध्ये त्याचं उत्तर मी आणखीन एलॅबोरेट देऊ शकतो. पण आत्ता तुमचा काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला कोणाचा राग येतो? मिस्टरांचा येतो. 0 to 10च्या स्केलला किती होतो? तुमच्या मेसेजवरून मला तो 10+ दिसतोय आत्ता. असू दे, तुम्ही काय करा, तुम्ही एकच गोष्ट करा, एकच. मला माझ्या मिस्टरांचा प्रचंड त्रास होतोय, मला त्यांना काय करावं कळत नाही. तुम्हाला जे काय इंटू ब्रॅकेट घालायचं आहे ना, ते सगळं घाला. म्हणजे मी नाही ते ऑनलाईन बोलू शकत नाही, प्रत्यक्षात सांगितलं असतं काय घालायचं, ते पण माझ्याकडे आहे सगळं, पण नाही, आत्ता नाही सांगत. काय तर त्या ह्याची मला त्रास होतो, असं तसं होतं, मला भयंकर चीड येते, राग येते. असं असलं तरी आय एक्सेप्ट माय सेल्फ आणि चूज टू रिलीज दिस अँगर. शॉर्ट टॅपिंग करा आणि असं दिवसातून 1-2 वेळा करा. दुसऱ्या दिवशी सिच्युएशन नाही बदलणार, पण जर तुम्ही हे सिन्सिअरली फॉलो केलं ना, कदाचित एका आठवड्यानंतर, 15 दिवसानंतर, महिन्यानंतर तुम्हाला असं जाणवेल की तुम्हाला त्यांचा राग यायचं कमी झालेला आहे. जर ते उपद्रवीच असतील तर राग जाणार नाही, नाही काय, पण आपली रिॲक्टिव्हिटी कमी झालेली असेल. तुम्हाला जर ओके फील करायचं आहे, कीप ऑन डुईंग इट. 6 महिने जर सिन्सिअरली केलं, मी आता जरासा अतिशयोक्ती करतोय पण नो हार्म, 6 महिने जर तुम्ही सिन्सिअरली हे केलं तर तुम्हाला कदाचित असं जाणवेल की मला आता ह्या व्यक्तीचा रागच येत नाही. आता ही वेळ नाही आहे, नाही तर मी एक तुम्हाला फारच इन्स्पायरिंग गोष्ट सांगितली असती पुण्याच्या एका व्यक्तीची, की ज्या व्यक्तीला एका बिल्डरनी बुडवलं. गरीब बाई, घरात काम करणारी बाई, तिला बिल्डरनी कसं बुडवलं, तिचे पैसे सगळे लाटले, तिला एक फ्लॅट देणार होता, घर देणार होता, ते घर कसं लाटलं. आणि मग ह्या बाईचा संघर्ष सुरू झाला. या बाईनं काय केलं,
आणि पुढं काय झालं. एक फार म्हणजे सकाळमध्ये छापून आली होती ही गोष्ट, बरेच वर्ष झाली त्याला. पण आमच्याकडे येऊन शिकलेली ही बाई, घरकाम करणारी बाई, म्हणजे घरकाम करणारी बाई. मला तर सुरुवातीला वाटलं की ह्या बाईला काय कळणार, पण त्या बाईनं ज्या पद्धतीत हे समजून घेतलं आणि स्वतःवर टॅपिंग केलं, हा राग रिलीज केला, हर लाईफ चेंज्ड. ओके, सो यू कॅन डू दॅट. ठीक आहे. इथं कुणाल शिंगेनी हे केलेलं आहे. बालकृष्ण पाठक म्हणतात सर्व टॅपिंग केल्याने आपला ऑरामध्ये काय फरक पडतो. माझ्या एका मित्र म्हणाला असे केल्याने आपली निगेटिव्हिटी वाढते. अरे वा, असं होतं काय. नाही बाळकृष्ण, असं काही होत नाही. नाही, तुमच्या मित्रांची तशी समजूत असेल किंवा त्यांची वाढली असेल, मला माहीत नाही. पण हे जे सगळं आहे ना, हे मी गेली 25 वर्ष शिकवतो. किती? 25 वर्ष. आणि 25 वर्षात सरोगेट करून निगेटिव्हिटी वाढली असं मला एकाही महाभागानं आत्तापर्यंत सांगितलेलं नाही. वाढूच शकत नाही. लॉजिकच कसं आहे. म्हणजे तुम्ही पेरल्यानंतर ते किडतं काय म्हणण्यापैकी प्रकार आहे. अरे ते उगवलं पाहिजे, नॅचरल आहे ना. सो जाऊ दे, अशा काही कोणाचं काय ऐकू नका. आणि तुम्ही एक बरं काय केलं की इथं विचारलं, दॅट इज द राईट थिंग टू डू. विचारा. हे जे बाकीचे असे सो कॉल्ड एक्सपर्ट आहेत ना, आपल्याला काहीतरी सांगणारे, सल्ला देणारे, कृपा करा आणि यांचं कोणाचं काही ऐकू नका. कारण आम्ही तुम्हाला भेटायला येतोय, आम्ही तुमचे प्रश्न सोडवायला येतोय. वी आर देअर टू हेल्प यू. कोणाला काहीतरी विचारून तुमची मतं बनवू नका. आम्ही तुमच्यासाठी उपलब्ध आहोत. मी प्रयत्न करतो की प्रत्येकाला रिप्लाय करायचा मेलनी, पण आत्ता मेल इतके वाढलेले आहेत की सगळ्यांना मेल रिप्लाय करणं मला पॉसिबल होत नाही. क्षमा करा मला, पण बरेच वेळा लोकांना अशा पद्धतीची उत्तरं देतो. मला असं वाटतं की बराच वेळ आपण जवळजवळ 45 मिनिटं ह्या प्रोसेसमध्ये घातलेली आहेत. ओके, आता आपण काय करूया. एक महत्वाचा एक्सरसाइज मला करायचा आहे तुमच्या बरोबर. का करायचा आहे? कारण हा एक्सरसाइज जर तुम्हाला करायला जमला, युक्त पद्धतीत, व्यवस्थित करायला जर जमला, तर तुमच्या आतलं आत्मबळ वाढायला मदत होईल. हे तुम्ही रोज करायची गोष्ट नाही आहे. माझ्या बरोबर असं आत्ता केल्याने, कारण आपण आत्ता त्याच टाइम फ्रेम मध्ये आहे अस्तित्वाच्या, बरोबर आहे ना. आत्ता 7:45 झालेले आहेत. सो आपण महाराष्ट्रात आहोत, इंडियात आहोत, सो किंवा कुठेही आहोत, आपण त्या वेळेला सगळे एकत्र आहोत. सो ह्या वेळेला हे तुम्हाला निश्चित मदत करणार आहे. अर्थात ह्याचा अर्थ नंतर केला तर मदत करणार नाही असं नाही, पण इट विल हेल्प यू मोर ॲट दिस पॉइंट ऑफ टाइम. ज्यांना हे बघायला शक्य नाही, जे कामात आहेत, त्यांनी शांतपणे हा व्हिडिओ परत जर बघितला आणि परत हे सगळं मेडिटेशन जर डीप व्हिज्युअलाइज केलं, दे विल ऑल्सो हॅव द इफेक्ट. कारण तिथं मीच तुम्हाला गाईड करणार आहे. असो, सो कशासाठी आहे हे? तुमच्यातलं हे सगळं आत्ता जे चालू आहे ना, हे फेस करण्यासाठी जे बळ पाहिजे आहे, जे अनेक पत्रांमधून आणि अनेक ठिकाणी कमी झाल्याचं जाणवतंय, ते सस्टेन्ड राहावं म्हणून हा एक फार महत्त्वाचा एनर्जी ट्रान्समिशनचा प्रोसेस मी करणार आहे. एनर्जी ट्रान्समिशन. मी माझ्याकडून तुम्हाला एनर्जी ट्रान्समिट करणार आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या क्लिअरली. मूलतः
आपल्या सगळ्यांमध्ये जे सत आहे तो एकच आहे. प्लीज अंडरस्टँड दिस. म्हणजे भौतिक स्तरावरती मी आणि तुम्ही जरी वेगळे असलो तरी ॲट अ डीपर लेवल वी आर ऑल कनेक्टेड. ज्याप्रमाणे एका सागरामध्ये कोट्यावधी मासे असतात, सगळे वेगवेगळे असतात, पण त्यांना एका गोष्टीनं बांधून ठेवलेलं असतं, तो असतो समुद्र. तसं आपल्या सगळ्यांना एका गोष्टीने बांधून ठेवलेलं आहे, ते आहे कॉन्शियसनेस. कॉमन गोष्ट आहे. सो ज्यावेळेस मी असं म्हणतो की मी माझ्यातली एनर्जी तुमच्यामध्ये ट्रान्सफर करणार आहे, असं नाही की माझ्याकडे कुठली तरी अशी एक्स्ट्रा एनर्जी आहे सुपरमॅनची, ती मी तुम्हाला देणार आहे. नो, मी तुमच्यात आणि माझ्यात फरक काय आहे मित्रांनो माहिती आहे? माझ्यातला हा जो आत्मप्रकाश आहे तो प्रज्वलित आहे ह्याची मला 24/7 365 डेज जाणीव आहे. तुम्हाला त्याची जाणीव नाही एवढंच. या एक्सरसाइजमध्ये मी तुमच्यामध्ये ती जाणीव जागृत करायचा प्रयत्न करणार आहे. जर जागृत झाली तर दॅट विल बी युअर गाइडिंग फोर्स. आर यू विथ मी? ओके. आता सुनील पाटील म्हणालेत की कराग्रे वसते लक्ष्मी, जरा एक्सप्लेन करा. अहो सुनील पाटील, तुम्ही या फ्लो बरोबर चालाव. मी कुठल्या लेवलला बोलायला लागलोय, तुम्ही कुठले मेसेज पाठवताय, हे सुरुवातीला कधीतरी करा. आत्ता पॉसिबल नाही आहे. आत्ता काहीतरी महत्वाचं करायला लागलोय. हे करागरे बिरागरेच्या लेवलला नाही आहे, आपण त्याच्या पलीकडे जाणार आहे. सो बी विथ द फ्लो. डोंट गेट डिस्ट्रॅक्टेड, डोंट गेट डिस्टर्ब्ड. ओके. मी तुमच्यामध्ये परत एकदा एक जाणीव करून देण्याचा प्रयत्न करतोय, कारण या मेडिटेशनमध्ये थोडंसं त्या जाणीवेबरोबर तुम्ही राहणं मला गरजेचं वाटतंय. मी तुम्हाला त्या दिवशी एका मेडिटेशनमध्ये सांगितलं होतं तसं तुमची जी आयडेंटिटी आहे ना, नाव, गाव, पत्ता, पुरुष, स्त्री, सीईओ, कॉर्पोरेट, कोण जे कोण तुम्ही, जे XYZ, हाऊसवाईफ, जे कोण, हे सगळी तुमची सो कॉल ओळख बाजूला ठेवा. सगळी ओळख बाजूला ठेवा. डोळे झाका. बघा, नीट लक्षपूर्वक ऐका. ही सगळी ओळख आता तुम्ही बाजूला ठेवलेली आहे. काय उरलंय? बहुतेकांना हे जाणवलं असेल, काही उरलेलं नाही. बहुतेकांना समोर एक अंधार जाणवला असेल. एम आय राईट? परत एकदा करूया थोडंसं. ही सगळी तुमची जी आयडेंटिटी आहे, ओळख आहे, बाजूला ठेवूया. डोळे झाकूया. काय उरलं? तुम्हाला जाणवेल की ऑब्जेक्टिव्ह काही उरलेलं नाही आहे. डोळे झाकलेलेच ठेवा.
तुम्हाला जाणवेल की ऑब्जेक्टिव्ह काही उरलेलं नाही आहे. मग काय उरलंय? केवळ असण्याची जाणीव उरलेली आहे. आता ज्याला ही जाणीव जाणवते ना, त्याच्याबद्दल जागे व्हा. कोणाला जाणवतंय की नुसती जाणीव आहे, नुसती असण्याची जाणीव आहे, ही कोणाला जाणवतंय? तिथं एक साक्षी स्वरूप अस्तित्व आहे, चैतन्य आहे, त्याला जाणवतंय. हे तुमचं मूळ स्वरूप आहे, आत्मस्वरूप आहे. डोळे उघडा. तुम्ही तुमची आयडेंटिटी बाजूला टाकल्यानंतर आत कोण राहिलं? फक्त शुद्ध चैतन्य. आणि तिथं त्याला काय जाणवलं? काही नाही. विचार नाही आहेत, आयडिया नाही आहे, रंग नाही आहेत, काय 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 काय, नो इमॅजिनेशन. ओनली असण्याची जाणीव. एखाद्या झाडाला किंवा एखाद्या डोंगराला जर सेन्सिस असते, हे प्रोसेसर आपले जे 5 सेन्सिस आहेत ना, हे सेन्सिस असते, तर त्या झाडाला काय जाणवलं असतं? फक्त असण्याची जाणीव. ओके, ते आपलं मूळ स्वरूप आहे. त्याच्यावर आपण डेव्हलप करूया. पण मला आजच्या ह्या एनर्जी ट्रान्सफरसाठी तुम्ही थोडंसं ह्या अवस्थेमध्ये जागरूक होणं आवश्यक वाटतंय, म्हणून ह्याची तुम्हाला ओळख करून दिली. ओके, तयार आहे? फाईन. नाव क्लोज युअर आईज. आणि कृपा करून कोणीही आता काहीही कॉमेंट टाईप करू नका. डोळे झाका, स्वस्थ व्हा. आज श्वास जातोय ह्याच्याकडे लक्ष द्या. लक्ष द्या म्हणजे 100% लक्ष द्या. बाहेरच्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वासात घ्या. श्वासाकडे लक्ष द्या. 5 टाइम्स. डू इट 5 टाइम्स. व्हेरी स्लोली. फुल अटेन्शन. 100%. लक्ष श्वासाकडे, विचारांकडे लक्ष देऊ नका. आले तरी येऊ देत. आता बी व्हेरी अटेंटिव्ह. आता अशी कल्पना करा की मी तुमच्या सगळ्यांच्याच समोर बसलेलो आहे. मी जरी इथे प्रत्यक्षात कोल्हापूरमध्ये बसलो असलो तरी आता तुमच्या समोर आहे. ओके, डोळे झाकलेले ठेवा. जर मी तुम्हाला दिसणं गरजेचं वाटत असेल तर डोळे उघडून स्क्रीनकडे बघा, नाहीतर डोळे बंद ठेवा. आणि अशी कल्पना करा की माझ्या छातीच्या मध्यभागातून एक ज्योत, फ्लेम हळुवारपणे अशी बाहेर पडली. फ्लेमकडे लक्ष द्या. ती फ्लेम हळूहळू त्या स्क्रीनमधून बाहेर पडले. फ्लेमकडे लक्ष द्या. फ्लेमकडे लक्ष द्या. आणि तुमच्या छातीच्या आत एंटर करते.
आता कल्पना करूया की तुमच्या छातीच्या आत एक दिवा आहे, ज्याला एक वात आहे, पण ती पेटलेली नाही आहे. आता ही जी वात तुम्ही तुमच्या आत घेतलेली आहे, तिनं तुमच्यातली ही जी आत्मज्योत आहे ती पेटवलेली आहे, प्रज्वलित केलेली आहे. तुमच्या छातीमध्ये एक अतिशय शांत निळी आणि पिवळी, ऑरेंज, प्रामुख्याने निळी फ्लेम दिवा प्रज्वलित झाला आहे. बघा, इट इज अ व्हेरी व्हेरी इंटेन्स एक्सरसाइज. तुमची छाती सगळी त्या प्रकाशाने भरून गेलेली आहे आणि त्या प्रकाशाबरोबर एक आनंद आहे, एक स्वास्थ्याचं फीलिंग आहे. अरे, हे माझं आत्मबळ आहे, हा माझा आत्मप्रकाश आहे, हा मी आहे, हे माझं खरं स्वरूप आहे. आता तुमच्या छातीमधली ही ज्योत स्थिरावलेली आहे. यू आर लाईट, यू आर लाईट डिवाइन. कधीही न विझणारा हा दीप आहे. नैनं छन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः. ज्याला कुणी विझवू शकत नाही, ज्याला कुणी कापू शकत नाही, असं हे तत्व, असा हा प्रकाश, असा हा आत्मप्रकाश तुमच्यामध्ये प्रज्वलित झालाय. तुम्ही प्रकाश आहात. आता हाच प्रकाश तुमच्या डाव्या मेंदूमध्ये प्रज्वलित झालाय अशी कल्पना करा. तुमचा डावा मेंदू ह्याच प्रकाशाने लाईट झालेला आहे. तुमचा उजवा मेंदू याच प्रकाशाने प्रफुल्लित झाला आहे. Feel that light in each and every neuron of your brain. हीच ज्योत, हाच लाईट आता तुमच्या डाव्या डोळ्यामध्ये उत्पन्न झाला आहे. Feel that your left eye has enlightened. आता तुमचं लक्ष तुमच्या उजव्या डोळ्याकडे. त्या उजवा डोळा प्रज्वलित झाला आहे, प्रकाशमय झाला आहे. आता ह्या दोन्ही डोळ्यांच्या मागे जा, अशा पॉइंटला की तुम्ही
तुमचे हे दोन्ही डोळे आत्ता बघू शकताय आतल्या आत. हा जो थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू आहे हा तुमचा तिसरा डोळा. साक्षी स्वरूप, अनंत, असीम, अनादी, अखंड. अशा पॉइंटला या की तुम्ही ह्या दोन ज्योती तुमच्या दोन्ही डोळ्यामध्ये बघत आहात, पण तुम्ही ह्या डोळ्यापासून मागे आहात. तुमच्या दोन्ही डोळ्यांपासून तुम्ही मागे आहात. एक थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यू हा तुमचा तिसरा डोळा आहे. लुक ॲट युअर सेल्फ, युअर आईज फ्रॉम युअर थर्ड आय. तुम्ही बघताय म्हणजे हा तुमचा तिसरा डोळा उघडलेला आहे, लक्षात ठेवा. ज्याचा हा तिसरा डोळा उघडू शकतो तो ब्रह्मस्वरूप होतो. लक्ष असू दे दोन्ही डोळ्याकडे. आता हे दोन्हीही डोळे तुमच्या समोरून बाजूला जाऊ देत. आता या थर्ड पॉइंट ऑफ व्ह्यूनी लक्ष राहू दे तुमच्या छातीमधल्या दिव्याकडे. छातीमध्ये दिवा आणि बघणारा दृष्टा तुम्ही आहात. तुम्ही तो आत्मस्वरूप प्रकाश आहात. न विझणारा प्रदीप आहात. तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशींमध्ये हा प्रकाश आता पोचलेला आहे. तुम्ही आत्मप्रकाशी आहात. तुमच्या आत दबलेल्या सर्व क्षमता आता मोकळ्या होऊ लागणार आहेत. सच्चिदानंद अवस्था तुम्ही अनुभवू शकणार आहे, कारण तुम्ही तो साक्षी स्वरूप सत आहात. तुमची जाणीव हे चित आहे आणि त्यातून निर्माण होणारी ही शांतता, ही स्तब्धता, हा कंप्लीटनेस, ही इन्फिनिटी, हा आनंद आहे. आणि हा सच्चिदानंद जर जागृत झाला तर तुमचं आत्मबळ तर वाढतच जाईल. जगामध्ये येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला सहजपणे सामोरं जाण्याचं सामर्थ्य तुमच्यामध्ये निर्माण होईल. मित्रांनो, हळुवारपणे डोळे उघडा. कृपा करून कोणीही कॉमेंट करू नका. आता स्वस्थ बसा. जर तुमच्यातला हा जागृत होऊ शकला असेल, ही जी ज्योत तुमच्या आत असलेलीच ज्योत जर तुम्ही जागृत करू शकला असाल, प्रज्वलित करू शकला असाल, तर मित्रांनो तुम्ही स्वयंभू होऊ लागाल, आनंदी होऊ लागाल, स्वस्थ होऊ लागाल, सक्षम होऊ लागाल. आपल्या या सगळ्या
अभियानाचं हेच प्रयोजन आहे. मला खात्री आहे की आज मी तुमच्याशी जे बोललेलो आहे हे जर सगळं आत गेलं नसेल तर पुन्हा एकदा हा व्हिडिओ बघा. कारण आत जर ती मॅच स्ट्राईक झाली आणि आत्मप्रकाश प्रज्वलित झाला तर आपला पर्पज, हे सगळं करण्याचा आपला पर्पज साध्य झाला. माझ्या आतमध्ये अशा आनंदाच्या उकळ्या फुटायला लागलेल्या आहेत. कारण ज्योत से ज्योत जगाने का काम इस देह से इस वक्त हो रहा है. तुमच्या सर्वांच्या आत असलेल्या या ब्रह्मस्वरूपाला मी नमन करतो आणि पुढच्या रविवारी पुन्हा एकदा भेटायला येतो. नमस्कार.